कपाळावर अर्ध्या चंद्रासारखी घंटा, डोळ्यात तेज, 10 हातात शस्त्र आणि सिंहावर आरूढ अशी महाशक्ती या आहेत नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या माता चंद्रघंटा. माता चंद्रघंटा अत्यंत दिव्य आहेत. त्यांच्या कपाळावरच्या अर्धचंद्रासारख्या घंटेमुळे त्यांना हे नाव मिळालं. त्यांच्या 10 हातात त्रिशूळ, गदा, तलवार, कमंडलू, धनुष्यबाण, सुदर्शन चक्र, कमळ आणि इतर शस्त्र आहेत. त्यांच्या एका हातात वरदमुद्रा आणि दुसऱ्या हातात अभयमुद्रा आहे, म्हणजे भक्तांना आशीर्वाद आणि निर्भयता देणारी माता. जेव्हा महिषासूर नावाचा असुर देवांना पराभूत करून स्वर्गावर कब्जा केला, तेव्हा सर्व देवांनी आदिशक्तीला आव्हान केलं. देवीने चंद्रघंटा रूप धारण करून युद्धभूमीत पाऊल टाकलं. माता चंद्रघंटा सिंहावर बसल्या होत्या आणि त्यांचं हे रूप पाहून राक्षसांच्या सेना थरथर कापू लागल्या. त्यांच्या प्रत्येक निनादाने असुरांच्या मनात भीती पसरत होती. देवीच्या तलवारीच्या एका प्रहारात महिषासुराची विशाल सेना चिरडली गेली. माता चंद्रघंटा केवळ दुष्टांचा नाशच करत नाही, तर भक्तांच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि भय नाहीसं करते. आध्यात्मिक जागृती देते, आत्मविश्वास, धैर्य आणि शांतता देते. म्हणूनच म्हणतात, ज्यांच्या आयुष्यात अंधार आणि संकट जास्त येतात त्यांनी तिसऱ्या दिवशी मनापासून माता चंद्रघंटेची पूजा करावी. माता चंद्रघंटेचं रूप आपल्याला हे शिकवतं की संकट कितीही मोठी असली तरी धैर्य, श्रद्धा आणि निर्भय असेल तर विजय नक्की मिळतो. ही माहिती आवडल्यास थोडं लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. जय माता दी.